अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गॅरंटीचं पाणी आहे का? नाही गॅरंटीचं पाणी. तर कमी पाण्यामध्ये जर तुम्हाला ऊसाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? ठिबक सिंचनाचा अवलंब केला पाहिजे. आता हे ठिबक तुम्ही म्हणाल कसं करायचं, तर ह्याला 80% सबसिडी हे गाव प्रकल्पामध्ये आहे म्हणून तुम्हाला 80% सबसिडी आलं का लक्षात. आणि म्हणून हे 80% सबसिडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ते तुमचं हे साहेब आहे तुमच्या गावाला दिलेले तांदळे त्यांचा नंबर घ्या, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. दुसरा महत्त्वाचा विषय, आता ही योजना कशी राबवायची? अर्ज दाखल केल्याच्या नंतर पूर्वसंमती भेटल्याच्या नंतर घटक तुम्ही शेतात राबवायचा, त्याच्यासाठी पैसे लागतील. तर तेवढी पैसे आपली कॅपॅसिटी नाही आहे. तर आता शासनानं आणखी एक अशी योजना काढलेली आहे तुमच्याकडे इनिशियल स्टेजला ती खरेदी करायला जर पैसे नसतील तर असं प्रोव्हिजन त्यासाठी एक महिला शेतकऱ्यासाठी ज्या महिलेच्या नावानं 7-12-8 आहे त्याला फक्त, आणि दुसरं पुरुष शेतकरी कोणते? SC आणि ST म्हणजे आदिवासी आणि मागासवर्गीय जे आहेत तर त्यांच्यासाठी ती स्कीम आहे. कोणती? बिना पैशाची, पैसे न भरताची. बाकी सरसकट सगळ्याला आहे. पण पहिल्यांदा काय करायचं, आता देशमुखाला करायचं म्हणलं तर त्यांच्या पत्नीच्या नावानं असल्यास पत्नीच्या नावाने घेता येतं. पण त्यांच्या नावानं जे आहे ते आधी हार्ड कॅश लक्षात घ्या. त्याला एक सिस्टीम शासनाला आता अशी नाही जात. हा तर महत्त्वाचा विषय तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही अर्ज दाखल केल्याच्या नंतर पंजाब नॅशनल बँकेचं जर खातं काढलं डिजिटल खातं तर त्याच्यामध्ये शासन लगेच पैसे टाकतंय आणि पैसे टाकून जे आहे ते तुम्हाला तात्काळ घर जे आहे जाऊन एक जणी या मामा. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे आहे ते अर्ज दाखल करू शकता. दुसरा महत्त्वाचा तुमचं झालं का सगळं? दुसरा महत्त्वाचा विषय बचत गट असेल 60% अनुदान आहे. ट्रॅक्टर